त्याच म्हणजे चालीमध्ये तेवढी ताकद असली पाहिजे, शब्दही तितकेच वजनदार असले पाहिजेत आणि म्हणूनच आज लोककला इतकी सगळ्यांच्या जीवाला, मनाला भावती आहे. भावते, भावते. याच्याच लोककलेचा एक भाग आहे ते म्हणजे नमन आणि हो, गणपती म्हटलं की नमन हे आलंच. बरोबर. तर आमच्यासाठी एक छोटंसं नमन. हां. शंकर महादेवनजींबरोबर मी हृदयनाथ नावाचा एक चित्रपट आला होता, की जो जॅकी श्रॉफ आणि उर्मिला मातोंडकर त्याच्यामध्ये होते आणि त्यात आमचं ते गाणं आलं होतं, नमन आवडतं. तर ते पारंपरिक नमनाचं गाणं होतं. अच्छा. हां, हां. ते गाणं असं आहे. अन पह्याला नमाना हो पह्याला नमाना हे हे पह्याला नमाना हो पह्याला नमाना आम्ही करतो वंदना तुम्ही ऐका हो गुरुजान हे पह्याला नमाना हो पह्याला नमाना आम्ही करतो कथाना तुम्ही ऐका हो सृजन अरे हो पहिलं नमन करून वंदन इडा मांडून इडा देवाला इडा पाटलाला इडा मंडळी आणि रा साऱ्या गावाला पावऱ्या महाराजा होय रे महाराजा अन पयाला नमन हो पयाला नमन अरे हो वाह! 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 नमन कुठल्याही कार्यक्रमाच्या खरं तर सुरुवातीला बऱ्याचदा आपण पाहतो आणि हे कित्येक वर्षानुवर्ष मला वाटतं आजही लोकांचं फेवरेट आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाला नमन हे झालंच पाहिजे. झालं पाहिजे. आणि मुळामध्ये पूर्वीची जी संकल्पना होती, जी धाटणी होती, की पूर्वीच्या काळी संस्कृत नाटकांमध्ये नांदी नावाचा प्रकार हो, असायचा हो, हो. किंवा मंगलाचरण लोक गात असायचे. किंवा 1843ला विष्णुदास भावेंचं पहिलं नाटक आलं सीता स्वयंवर आणि त्यानंतर काही संगीत नाटकांची परंपरा आली. तर त्यामध्ये सुद्धा काही अशी गाणी होती की ती लोकसंगीताची गाणी चाल जशीच्या तशी आणि त्यातून ते नमन बनवलं गेलेलं. म्हणजे आपण आता जर पाहिलं तर वद जाऊ कुणाला शरण ग वद जाऊ कुणाला शरण ग वद जाऊ कुणाला शरण करील ग हरण दुःख संकटाचे अशा पद्धतीची ती चाल आहे. पण ती प्रॉपर लावणीच्या गाण्याची चाल आहे. दुल्लडी गळा पचलडी ग दुल्लडी गळा पचलडी बैचोळीवर खडी चमके आईना बैचोळीवर खडी चमके आईना ग पुण्या सावकाराची मैना ग वद जाऊ कुणाला शरण ग दुल्लडी. म्हणजे लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत या जुळ्या बहिणीसारख्या एकात एक गुंफून आज म्हणजे चाल समाजापुढे जरी आहे. ती असली पण शब्द वेगळे असल्यामुळे पूर्णपणे गाणं हे खरं तर गाणं खूप बदललं, वेगळं गाण्याचा होतं. संस्कार हो, बदलला हो. आणि गाणं लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलं.